नमस्कार. तुम्हाला पण रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे किंवा पचनशक्ती सुधारायची आहे किंवा बॉडी डिटॉक्स करायची आहे तर आजची ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण पारंपरिक पद्धतीने कांजे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कांजी बनवून घेऊया. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूया. तर इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद, लाल मिर्च पावडर, मोहरी घेतली आहे. तुम्ही ती पिवळी किंवा काळी दोन्ही मोहरी इथे वापरू शकता, जिरा पावडर आणि थोडासा हिंग. आता सर्वप्रथम हे सर्व वाटलेलेच आपण इथे इन्ग्रेडियंट घेतलेले आहे. तरी पण आपण कांजी बनवताना काय करू शकता ना, एखादा जो खलबत्ता असतो त्यामध्ये किंवा एका पसरट ताटामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट एकत्र असे छान एकजीव करून घ्यायचे. त्याने कांजी जे आपण बनवतो त्याला खूप छान रंग येतो. तर इथे मी एका खलबत्त्यामध्ये हे टाकून घेतलेले आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे. तुमच्याकडे बत्ता नसेल तर तुम्ही हे ताटामध्येही करू शकता. खूप सोपी अशी पद्धत आहे बनवायची आणि हे जनरली समरमध्ये राजस्थानमध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे आणि होळीपासनं तर समरमध्ये पूर्ण हे बहुतांश प्रमाणात खाल्ली जातं. तर बघा इथे मी मसाल्याला छान एकजीव केलेलं आहे. आता मी इथे कोमट पाणी वापरलेलं आहे. तर साधारणतः 1 ते 1.5 लिटर एवढं कोमट पाणी मी घेतलेलं आहे. फार असं गरम पाणी किंवा थंड पाणी पण वापरायचं नाही, कारण हे जे आपण कांजी आहे तो आपण फर्मेंट करून घेणार आहोत आणि त्यामध्ये हा वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी तर हा हवा तेवढा मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये मी मीठ घालायला विसरलेले होते, तर थोडंसं मीठ पण मी घालून घेतलेलं आहे आणि इथे बघा मस्त असा सुरेख असा रंग आलेला आहे. आता ह्या पाण्याला आपण 3 दिवस कमीत कमी 3 दिवस उन्हामध्ये फर्मेंट करायला ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे खूप प्रमाणात ऊन असेल तर तुम्ही फक्त याला 2 दिवस ठेवलं तरी चालेल आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमी असते त्यामुळे हे घरात पण मग फर्मेंट होतं. फक्त 1 दिवस फक्त मी कडक उन्हामध्ये ठेवायचं. इथे आमच्याकडे फक्त अगदी 1 ते 2 तासासाठी ऊन येते म्हणून मी याला 3 दिवस असं उन्हामध्ये ठेवून घेणार आहे. तोपर्यंत आपण कांजी वड्यासाठी वडे बनवून घेऊया. तर इथे मी 1 कप मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. डाळ छान भिजलेली आहे. आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया. तर डाळ जेव्हा आपण मिक्सरला ग्राइंड करू तेव्हा खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर ते वडे प्रॉपर बनणार नाही. आणि इथे मी डाळ छान अशी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि एकदम अशी क्रीमसारखं टेक्स्चर व्हायला हवं अशी डाळ वाटून घ्यायची आहे. आता वडे बनवायची सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे वडे अगदी फ्लफी व्हायला हवे. त्यासाठी डाळीला खूप छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला एकाच डायरेक्शनने कमीत कमी 10 मिनिट फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल ना, डाळीमध्ये छान असा फ्लफीनेस येईल आणि त्याचा कलरही चेंज होईल. तर ही स्टेप जरा अवघड आहे. तुम्ही इथे बीटरचा वापर करू शकता, पण बीटरनीही तेवढं त्याच्यामध्ये फ्लफीनेस येणार नाही जेवढी आपण हाताने करू. हे बघा, इथे मी थोडंसं मीठ पण घालून घेते म्हणजे वड्याला पण खूप छान अशी चव येईल आणि कमीत कमी 10 मिनिट याला असं छान एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं. त्या पिठामध्ये छान अशी हवा भरायला हवी आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान असं फ्लफी झालेलं आहे. इथे मी टेस्ट करून बघते. थोडं मला असं वाटते की परत थोडं करायला पाहिजे, कारण तो वडा पाण्याला तरंगतो आहे पण थोडा मिक्स होतो आहे पाण्यामध्ये, म्हणून परत इथे 2 मिनिट पुन्हा याला छान असं फ्लफी करून घेणार आहे. त्याला एका साईडला तर मी इथे ऑइल पण गरम करून घेतलेलं आहे. आता आपण हे वडे फ्राय करून घेऊया. आता जनरली कांजी वडे उन्हाळ्यातच का खाल्ले जातात, तर कारण हे आपण मोहरीचं पाणी फर्मेंट करून त्यामध्ये हे वडे घालतो. त्याच्यामुळे त्यामध्ये प्रोबायोटिक्सचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे आपली पचनशक्ती वाढते किंवा पोटाला किंवा आतड्यांना आपल्याला अशी छान अशी थंडक देते. त्याच्यामुळे जनरली ही राजस्थानमध्ये ही रेसिपी पारंपरिक रेसिपी आहे. तिथे ही रेसिपी तुम्हाला जसे आपल्याकडे पाणीपुरी मिळते तिथे ही कांजी वड्याची रेसिपी तुम्हाला असे स्ट्रीट फूड म्हणून पण हे ओळखलं जातं. तर तुम्ही पण या समरमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इथे मी एका साईडला एक कोमट पाणी करून घेतलं आहे, त्यामध्ये थोडीशी मिरी घालून घेतली आहे आणि मीठ घालून घेतलं आहे आणि हे वडे आपण त्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे. कमीत कमी 5 ते 10 मिनिट हे पाण्यामध्ये घालून ठेवायचे. आणि बघा आता छान हे पाण्यामध्ये डीप व्हायला पाहिजे म्हणून मी थोडंसं असं एक प्लेटनी
झाकून ठेवले होते आणि 10 मिनिटानंतर त्यातलं एक्सेस वॉटर आहे ते काढून घ्यायचं. तर हे वडे बनवायची अतिशय सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे. चला आता आपण 2 ते 3 दिवस झालेले आहे आणि मी इथे आता ही आपली कांजी जे आपण बनवून तयार केलं आहे म्हणजेच मोहरीचं फर्मेंटेड पाणी ते आपण चेक करूया. आहा, मस्त असा रंग आलेला आहे आणि सुगंधही फार छान येतो आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर पण खूप छान आला आहे. आता यामध्ये आपण हे वडे घालून घेऊया. आता इथे मी हे वडे घालून घेतलेले आहे. तुम्हाला जर वडे स्किप करायचे असेल तर तुम्ही नुसतं हे मोहरीचं फर्मेंटेड पाणीही पिऊ शकता. त्याच्याने पण खूप फायदा होतो, पचनशक्तीला खूप फायदा होतो. बघा आता इथे हे वडे एक्सेस प्रमाणात झाले होते त्याच्यामुळे मी याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आहे. तुम्ही इथे बघू शकता काय दिसायला सुरेख झालेले आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही खूप आवडेल आणि खूप अशी सोपी पद्धत आहे. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझं चॅनल तडका विथ स्नेहजितला सबस्क्राईब करायला